आज गोदरेज कंपनी जी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून हे लोक प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तिथील गंदगी साफ करतात. पण आज जी लोक गंदगी साफ करत आहे त्यांच्या शरीरावरतीच घाण पैदा झालेली आहे. आज त्यांना इन्फेक्शन होत आहे, त्यांना जोडे नाही आहे, त्यांना हँडग्लास नाही आहे, त्यांना टी शर्ट नाही आहे आणि या सर्व गोष्टी असतानासुद्धा त्यांना वेळेवरती पगारसुद्धा नाही देत. आज जवळपास 3 महिन्याचा जवळपास झालेला आहे, यांना 1 रुपयासुद्धा पगार दिलेला नाही. नंदनवर साहेबांना मी 2दा फोन केला. त्या एरियातले जे CEO आहे त्यांनी आज सकाळी 2हीदा माझे फोन नाही उचलले. तिथले जे ठेकेदार आहेत त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, ते सुद्धा इथे वेळेवरती नाही आले. तिथल्या ज्या अधिकारी मॅडम आहेत त्यासुद्धा नाही आल्या. आम्ही बेसायत पंचायत समितीमध्ये आम्ही जवळपास 8 वाजतापासून सकाळी हे सर्व लेबर उपाशी तापा इथे बसलेले आहेत, पण एकानेही या सर्व गोष्टीची दखल नाही घेतली आहे. आता आम्ही संदीप मोडगरे आणि मी जर आता त्यांना आम्ही पुन्हा एकदा आता आम्ही सलील दादाकडे आलो, त्यांनासुद्धा ह्या गोष्टी सांगणार आहोत. त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनावरती काहीही कारवाई झालेली नाही. जर कारवाई झालेली नाही तर आम्ही तिथे हा सर्व तिथला स्टॉप आणि आम्ही सर्वजण हे जेवढेही लेबर आहे सर्व मिळून आम्ही तिथे आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. एवढंच आमचा नारा आहे. जय भवानी, जय भवानी, लेबर एकता युनियनचा, लेबर एकता युनियनचा, जय भवानी. गोदरेज कंपनीवर कामगार अन्याय होते का? गोदरेज कंपनीचं असं आहे की आत्तापर्यंत आम्ही सकाळी 8 वाजतापासून सगळे पोरं आपल्या कचरा डम्पिंगला बसले होते. यांना आमचं असं न्याय आहे की आम्हाला जे पोरं आहेत, जे काम करत पोरं आहेत, त्यांना इन्फेक्शन होत आहे, ते गाड्या येऊन पडत आहे. त्याच्या पेमेंट इतका कम आहे की म्हणजे तेवढ्या पेमेंटमध्ये तर हे ठियावरचे वर्कर बी काम नाही करत, तेवढ्यांचं पेमेंट कमी आहे. ठियाचे वर्कर 500 रुपये जातात, त्याच्या 14,000 पेमेंट आहे. आणि पेमेंट वाढवासाठी बोलले तर ते आम्हाला म्हणतात की आम्ही कुठून द्यावा, आम्ही काय करावा. हे पोरं एवढी मेहनत करतात, कचरा लोकांचे ते डायफर येतात, त्याच्यामध्ये काय कंडोम टाकतात लोक, असे गंदे टाकून सणारे हे लोक उचलून आणतात आणि कचरा डम्पिंगला आणतात. आता मी कचरा डम्पिंगला गेलो तेव्हा त्या कचरा डम्पिंगमध्ये बघितलं की कचरा डम्पिंगमध्ये एका बी पोराकडे शूज नाही, एका बी लोकांकडे ग्लव्स नाही, एकांकडे बी मास्क नाही. आणि वरतून हे गाडी ड्रायव्हर गाडीवाले लोक आहे, यांच्यावर इतका अत्याचार होत आहे. कोणाला 14,000 पेमेंट आहे, कोणाला 12,000 पेमेंट आहे. आमची एवढीच मागणी आहे की यांचा पेमेंट वाढव आणि यांना परमनंट केलं जाय. नाहीतर आम्ही अगर यांना पेमेंट नाही वाढवलं तर आम्ही सगळे मिळून नगरपंचायतले आमरण उपोषण सगळे बसून कोणाची ऐकणार नाही. जेव्हापर्यंत आम्हाला पेमेंट वाढणार नाही, लिहून देणार नाही, तेव्हापर्यंत आपण तिथून हटणार नाही. बिचारे गरीब पोरं आहे, मेहनत करत आहेत. इथं कित्येक लोकांना इन्फेक्शन झालं आहे, कित्येक लोकांचे हड्ड्या मोडल्या आहे. एक पोराचा ॲक्सिडेंट झाला, गाडीहून पडला, त्याच्या हड्ड्या मोडल्या आहे. आता हे कोणामागे जावा. तिथं गेलो, त्यांच्याकडे फर्स्ट एड बॉक्स चेक केलो. त्याच्या जो सुपरवायझर आहे त्यानं आमच्याकडे फर्स्ट एड बॉक्स आणला, त्याच्यामध्ये काहीच नाही. 2 पॅरासिटामॉलच्या गोळ्या आणि ते बेंडेज झालं, त्याच्यावर तर त्याच्यात काहीच नाही. त्याला विचारला लागलं तर तू काय करशील, तर म्हणे बाजूच्या दवाखान्यात नेऊन. त्यापर्यंत मेला तर कुठं जाशील. हे गरीब लोक काय करावा. यांच्यापाशी पेमेंटच्या भरोश्यावर राहणारे लोक आहे. यांना जर पेमेंट नाही वाढला तर मी स्वतः त्या नगरपंचायतवर हमला करीन, लोकांना घेऊन जाईन आणि तिथं मी स्वतःच्या अंगावर डिझेल टाकीन. यांना न्याय द्या. या संदर्भात आपण निवेदन दिलं आहे का? निवेदन तिथं झालं आहे, या लोकांना निवेदन दिलं आहे. यांच्या निवेदनाची मान्यताच नाही होत आहे. काय करावं, यांना कुठं धावपळ करावा. म्हणून आम्ही आज आमचे नेते, माझे नेते आहेत सलील दादा देशमुख, आम्ही त्यांच्याकडे आले आहोत. मला एवढी हमी आहे की दादा आमची विचार आमच्यासाठी दादा काहीतरी करतील. दादा अधिवेशनात मुद्दा मांडतील ना, दादा कुठंतरी नेतील, पण आमचा जो आहे पेमेंटची मागणी ते आमच्या पुऱ्या करतील. दादा दोषी कोण आहेत? दोषी नगरपंचायत, त्याचे सुपरवायझर, मॅनेजर, कंपनी. 8 वाजेपासून आम्ही तिथं बसले आहोत. 11 वाजे बोलवला आम्हाला, 10 वाजेपासून 9 वाजेपासून त्या तिथं नगरपंचायतले बसले. कोणी आले तयार नाही आले. आम्ही इथं आलो दादाकडे, सगळे उपासी आहेत. आपलं नाव? माझे नाव संदीप मोडगरे आहे. मी राष्ट्रवादी वैद्यकीयच्या पूर्व विदर्भ अध्यक्ष आहे.